मुंबईतल्या कलिना विद्यापीठात काही दिवसांपूर्वी मुलींना दूषित पाण्यामुळे त्रास झालेला। यावरूनच आज अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेने सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। दूषित पाणी पुरवठ्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला। तर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर समिती स्थापन करून तपास करू असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। माझं म्हणणं असं आहे की त्या मुलींचं तुम्ही जे म्हणताय की बाहेर गावून आले आणि म्हणून त्यांची तब्येत खराब झाली, हे दिशाभूल करणारं उत्तर आहे। हे उत्तर आम्हाला मान्य नाही। त्यांची जी तब्येत खराब झाली ते तिकडचं दूषित पाणी, दूषित अन्न, त्यांना निकृष्ट दर्जाचं त्यांचं खाणं, याच्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली। त्यामुळे पुन्हा याच्यावरती सविस्तर चौकशी होऊन हे केवळ वातावरण बदललं म्हणून त्यांची तब्येत खराब झाली हे चुकीचं आहे। आपल्या सभागृहाच्या 2 सदस्यांची, विद्यापीठाच्या 3 सदस्यांची अशी एक समिती विद्यापीठातल्या प्रामुख्याने मुलींच्या, म्हणजे मुलांनी कसं राहावं असं म्हणणं नाही, पण प्रामुख्याने मुलींच्या ज्यांच्या बाबतीमध्ये पालक सुविधा चांगल्या आहेत असं बघितल्यानंतरच त्यांना परवानगी देतात। उद्या अशा प्रकारच्या सुविधा नाही, वारंवार आजारी पडत त्यांना घरी बसवतील आणि त्यामुळे मग किंवा एकूणच मुलांचं आणि मुलींचं असतील याची पाहणी करण्यासाठी आज एक समिती घोषित करा। अधिवेशन संपल्या आम्ही जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।